मित्रांनो, ममता बॅनर्जी या बंगालमध्ये हरल्याच्या नंतर त्यांची संपूर्ण पॉलिटिकल पार्टी कॉलॅप्स झाली. त्यांच्यातल्या 60 आमदारांनी वेगळा गट स्थापन केला आणि जवळपास 20-22 खासदारसुद्धा बाहेर पाडण्याच्या मार्गावर आहे. आता ममता दीदी यांच्याबरोबर असं का झालं आहे, एक गोष्ट लक्षात घ्या. तृणमूल काँग्रेस ही जी पॉलिटिकल पार्टी आहे, हिच्याकडं केडर नाही आहे. केडर म्हणजे संघटना. ग्राउंडवरती जे तुम्हाला लोकं लागतात तुमचं काम करण्यासाठी, तुमचा विचार घराघरात पोचवण्यासाठी, ते लोकं TMCकडं स्वतःची नव्हती. जे काही लोकं होते ते सत्तेसाठी त्यांच्याशी जोडले गेलेले होते. मग त्यामध्ये लँड माफिया असेल, बंगालमध्ये जो तुम्हाला माहिती आहे की कशा पद्धतीने कट मनीचं सर्व सिस्टीम जे बंगालमध्ये चालते, त्या संबंधित जी लोकं होते ते लोकं ममता दीदी यांच्याबरोबर जोडले होते. आणि तुमच्याकडे सत्ता असते त्याच वेळेस तुम्ही पॉलिटिकल पार्टी अशा पद्धतीची पार्टी तुम्ही चालू शकता. कारण तुम्ही काय काँग्रेस पार्टी नाही आहे की तुमच्याकडे केडर असायला, किंवा तुमच्याकडे लेफ्ट कम्युनिस्ट नाही आहे, कम्युनिस्ट पार्टी तुमची नाही किंवा भाजप नाही आहे की ह्या पॉलिटिकल पार्ट्यांकडे केडर आहे. यांना सत्ता असो नसो तरी यांना काही फरक पडत नाही. यांची ग्राउंडवरती जी सिस्टीम आहे ही हालत नाही. पण ममता बॅनर्जी यांच्याकडे ती सिस्टीम होती, उदारीवरची होती, ग्राउंडवरची आहे का नाही. सत्तेचे लोभी सर्व लोक त्यांच्याकडे होते आणि सत्ता गेल्याच्या नंतर TMC जी होती ही कॉलॅप्स होणारच होती.